राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी सर्कलवरती गेम खेळत असल्याचा एक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः मंत्री माणिकराव कोकाटे आहेत। सर, आपला एक व्हिडिओ जो आहे तो रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। आपण रमी खेळत असल्याचं त्यामध्ये म्हटलेलं आहे, काय आपण याकडे कसं बघतात? कुठल्याही हाऊसमध्ये कुठलाही गेम खेळता येत नाही। हाऊसचे कॅमेरे कायम चालू असतात, त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गेम खेळत नव्हतो मी। वरचा हाऊस ॲडजस्ट झालेला असल्यामुळे खालच्या हाऊसमध्ये काय बिझनेस सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडला आणि मोबाईलमध्ये कोणीतरी गेम डाउनलोड करत होता। तो स्किप करत असताना तो तेवढा व्हिडिओ फक्त रेकॉर्ड झाला आहे आणि तो व्हिडिओ काहीतरी 10-12 सेकंदाचा आहे। त्याच्यानंतर मी तो स्किप केलेला आहे। स्किप करून नंतर खालच्या हाऊसमधला बिझनेस पाहिलेला आहे किंवा तो खालच्या हाऊसमध्ये मला बिझनेस या ठिकाणी दिसला नाही यूट्यूबवर। मग मी फोन ठेवून दिला आहे आणि बिझनेस कामकाजामध्ये सहभागी झालो आहे। काय वाटतं आपल्याला, हा व्हिडिओ कोणी काढला असावा? काय आपल्याला काढला तर मला काय त्या व्हिडिओमध्ये काही ऑब्जेक्शनेबल असं काही मला दिसतच नाही। तेव्हा कुणी काढला असेल तर मला काही फरक पडत नाही त्याने। त्यामुळे एखाद्या कुणी सदस्याने काढला असेल किंवा लाईव्ह या ठिकाणी आला असेल कॅमेऱ्यामध्ये तर ते काय फार मोठं म्हणजे चुकीचं काम झालं असं मला अजिबात वाटत नाही। एखाद्या कोणाचाही मोबाईल, तुमचा जरी मोबाईल ज्या तुम्ही घेतला आणि त्या मोबाईलवरती तुम्ही यूट्यूबवर जायला लागलात तर अनेक प्रकारच्या जाहिराती येतात। जंगली रमीच्या पण जाहिराती येत नाही का? मग त्या तुम्ही काय जंगली रमी खेळतात का? किंवा रोहित पवार जंगली रमी खेळतो? गाण्याच्या जाहिराती येतात, वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिराती येतात। त्यामुळे मध्ये मध्ये सोशल नेटवर्किंगमध्ये जात असताना वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती येत असतात, त्या स्किप करायच्या असतात। ते स्किप करायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागलेला आहे, बाकी काय त्याच्यात? आपण म्हणतात की जाहिराती येत असतात, आपण देखील सरकारमध्ये आहात, मंत्री आहात, आपल्याला वाटतं की ह्या सारख्या ज्या जुगाराच्या गेम आहेत त्याच्या जाहिरात केल्या जातात त्यात बॅन करावं म्हणून आपण काही गृहमंत्र्यांना वगैरे सांगणार आहात, मुख्यमंत्र्यांना? 100% या जाहिराती बंद केल्या पाहिजे। या कुठल्याही प्रकारच्या जाहिराती त्यामध्ये येता कामा नये। सोशल नेटवर्कचं जे चॅनल आहे किंवा या ठिकाणी लोकांना जे काही फायदे तोटे या ठिकाणी मिळायचे ते फायदे तोट्याचं योग्य ते विश्लेषण करूनच त्याला लोड झाला पाहिजे आणि या सगळ्या गेमच्या जाहिराती बंद केल्या पाहिजे। आपल्याला काय वाटतं की ह्या कुठेतरी या व्हिडिओमुळे जो आहे तो तेवढा घेऊन आपल्याला काही टार्गेट वगैरे केलं तर विरोधकांकडनं काय? मी ज्या दिवसापासून शपथविधी घेतला त्या दिवसापासून ते फक्त माझ्या वैयक्तिक बाबतीतच टार्गेट करतायत। माझा हेतू कालही स्वच्छ होता, आजही स्वच्छ आहे, उद्याही स्वच्छ राहणार आहे। कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अद्याप आयोजक घेतला नाही। एकाही निर्णयावर एकही विरोधी पक्ष, एकही आमदार, एकही मंत्री त्यावरती बोलू शकत नाही। माझं काम सरळ आहे, माझा विचार सरळ आहे। मी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी जे करता येईल ते करण्यासाठी शासनाच्या मागे लागून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून या ठिकाणी काम माझं सुरू आहे। त्यामुळे त्यांना कदाचित माझं काम सहन होत नसावं आणि म्हणून नसलेली गोष्ट कसं असतं की एखादा पैलवान आवरत नाही म्हणून त्याचा करगोटा धरायचा, केस ओढायचे, असा तो प्रकार आहे, बाकी काही नाही आहे। नक्कीच आपल्यासोबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते। त्यांनी देखील या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे की माझा चांगल्या कामाकडे बघितलं जात नाही, मात्र हा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल केला गेलेला आहे, माझ्यावरती निशाणा साधला जातोय, टार्गेट केलं जात आहे, अशा पद्धतीची भावना जी आहे ती देखील माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।